आज सकाळची सुरुवात एकदम प्रसन्न झाली होती. जसं नेहमीप्रमाणे रांगोळी काढून झाली होती, देवपूजा उरकून घेतली, चहा पाणी झालं. पण आज ठरवलेलं मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जाणार होते. माझी ती मैत्रीण जी माझ्या गावाकडची आहे आणि तिने स्वतःचं बुटीक चालू केले. बाईनं ठरवलं ना, तिच्या स्वतःच्या जिद्दीवर ती काही पण करू शकते आणि म्हणूनच मला तिला भेटायचं होतं. नाही तुझ्यात खूप धाडस आहे यार. नाही यार, तुझ्यात खूप डेअरिंग आहे. वॉलपेपर भारी बघा, असे एकदम फ्रेश वाटते आले आले. अगं सगळं भारी आहे, पण माझं खूप व्याप वाढलाय कामाचा, काय सांगू. त्याच्यामुळे ना खूप केस गळायला लागलेत माझे. त्याच्यामुळे बघ मी हेअर कट केलेला दिसतोय का तो? आधी किती लांब होते केस. लास्ट टाइमला तुझे केस किती पातळ होते ना, तर किती दाट झाले. तू काय वापरते तुम्ही? मस्त झालेत एकदम असे दाट, बघ ना. अगं माझी पण केस खूप गळत होते. मला तर वाटायचं मी टकली होती का काय, असं वाटत होतं. हा ना. रायावरनं मी ऑनलाईन टेस्ट घेतली होती. त्यांचे अच्छा. प्रश्न सोपे असतात. त्यांनी आपल्याला प्रश्न विचारतात, आपण आन्सर केलं की आपल्या केस गळतीचं मुख्य कारण आपल्याला समजते. अच्छा. हा, आणि मग त्याच्यानंतर कस्टमाइज करून किट देतात ते आपल्याला. हम्म. आपण एवढं बिझी असतो ना, तरी पण जास्त वेळ लागत नाही. सकाळी 2 मिनिटं, संध्याकाळी 2 मिनिटाला. हा का? मग मला वाटतं की मागचे एक 3-4 महिने झाले वापरते, पण लय फरक पडलाय. नाही, खूप फरक पडला. लास्ट टाइम पेक्षा खूप दाट केस झालेले. हा. कारण मी तुला 5-6 महिन्यापूर्वीच बघितलेले, तेव्हा खूप पातळ केस होते, आता खूप दाट झालेले आहेत केस. मला पण तुझं किट चालेल का? माझं केस गळतीचं कारण आणि तुझं वेगळं असू अच्छा. शकतं. मग तू पण ट्रायची ऑनलाईन टेस्ट घेऊन बघ, चालेल. आणि त्याच्यानुसार तुला कस्टमाइज किती येईल आणि मग तुला फरक कसा जाणवेल. चालेल. आशूनं बनवलेली हे फॅब्रिक पेंटिंग आणि आरीवर्क बघून मी तर भारावूनच गेले होते.